इकडे नाशिकमधील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते हे ठाण्यामध्ये सध्या पोहोचलेले आहेत। ठाण्यातील कोपरी परिसरामध्ये चैत्र नवरात्र देवीचं दर्शन घेत बोरस्ते पूजेसाठी पाठावरती बसलेले आहेत। त्यांच्या हस्ते देवीची पूजा केली जात आहे। दरम्यान महायुतीचा नाशिक लोकसभेच्या जागेचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये। मात्र उमेदवारीसाठी हेमंत गोडसे यांच्यानंतर अजय बोरस्ते यांच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। मुकुल, अमोल, सकाळी अजय बोरस्ते नाशिकहून निघालेले होते आणि आता ते देवीचं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे। तिथे त्यांच्या हस्ते देवीची विधिवत पूजा देखील करण्यात आली आहे। देवीच्या दर्शनानंतर ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी जाणार आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक लोकसभा महायुतीचा जो तिढा आहे तो अद्यापही कायम आहे। छगन भुजबळ यांच्या नावाला प्रचंड विरोध होत आहे। सुरुवातीला हेमंत गोडसे यांच्या नावाला देखील विरोध झाला, त्यानंतर अजय बोरस्ते आणि नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले या दोघांच्या नावाची चाचपणी करण्यात आलेली होती आणि ह्या चाचपणीनंतर आज अजय बोरस्ते हे मुंबईच्या दिशेने गेलेले आहेत। आता ते मुख्यमंत्र्यांची त्यांची भेट कधी होते हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये, परंतु आता मुख्यमंत्री इतर ठिकाणी प्रचारासाठी गेल्यामुळे आज संध्याकाळपर्यंत अजय बोरस्ते यांची मुख्यमंत्र्यांची भेट होईल। नेमकं या भेटीमध्ये काय चर्चा होते हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यानंतर यांना काय सिग्नल मिळतो त्यानुसार पुढची दिशा कळणार आहे। मुकुल, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।